मागील काही दिवसांपूर्वी इसाने कांबळे मोहल्ला येथे गोवंशाची हत्या करण्यात आली होती। याचे पडसाद जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर उमटले होते। या प्रकरणी महाड MIDC पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल करून आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे। या घटनेचा जाब विचारण्याकरिता आमदार नितेश राणे यांनी 19 जून रोजी रात्री महाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये दोन धर्मांमध्ये वाद होतील असे बेताल वक्तव्य करून पोलिसांनाही एकेरी भाषेची वागणूक दिली होती। संपूर्ण राज्यामध्ये हा चर्चेचा विषय बनला असून आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी आक्रमक होताना दिसत आहे। नितेश राणे यांनी बेताल वक्तव्य करून दोन धर्मांमध्ये वाद व दंगली घडविण्याचा प्रयत्न केला आहे। यामुळे नितेश राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाड शहर पोलीस ठाणे येथे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। आमदार नितेश राणे यांच्यावर त्वरित कारवाई न केल्यास वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। वंचितच्या वतीने महाड शहर पोलीस स्टेशन आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जो हा काय महाड शहरामध्ये गोंधळ हा चाललेला आहे, जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न जे करणार आहात आणि त्याला लगाम लागली पाहिजे, तर पोलीस प्रशासनाकडून आम्हाला काही अंचित नाही, त्यांनी त्यांची कारवाई थेट केलेली आहे। परंतु एक लोकप्रतिनिधी असून असा जो प्रचार करतात हे महाड क्रांतीभूमीला शोभण्यासारखं नाही आहे। आणि एवढंच मी बोलतो की त्यांनी या संदर्भात कुठल्याही कारवाई करता अगोदर विचार करावा की ही महाड क्रांतीभूमी आहे, इथे आंबेडकरी चळवळ आहे, शिवछत्रपतींची चळवळ आहे आणि अशा चळवळीमध्ये बांधा आणण्याचं काम त्यांनी करू नये। आणि जर तसं करायचं असेल, पोलीस प्रशासनाला जर धमक्या देत आहेत की 2 दिवस बाजूला हटा, आम्ही त्यांना सांगतो म्हातारी माणसं की या आमच्या समोर वंचित सोडणार नाही तुम्हाला, एवढं बोलून त्याचे मी इथे थांबतो। नितेश राणे यांनी येऊन या ठिकाणी भडकाऊ भाषण करून दोन्ही समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य निर्माण केलेलं आहे। आम्ही समग्र जनता शांततेच्या मार्गाने जात असताना अशा प्रकारचं वातावरण जर गढूळ करण्याचा प्रयत्न जर करत असतील तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राणे यांचा जाहीर आम्ही निषेध करत आहोत। आणि या संदर्भामध्ये रायगड जिल्ह्याच्या स्थानिक आमदार असतील, पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, त्यांनी शांतता प्रस्थापित व्हावी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। आणि शांतता भंग होऊ नये म्हणून आम्ही रायगड जिल्ह्याच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज या पोलीस स्टेशनला निवेदन सादर केलेलं आहे। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य, महाड। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।